वडणगे तालुका करवीर येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित मॅटवरील महिला कुस्ती स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे येथील वेदिका सासने हिने कर्नाटकातील रक्षिता सूर्यवंशी याच्यावर 6व्या मिनिटात मुळी डावावर आसमान दाखवून वडणगे शिवपार्वती केसरी किताब मिळवला। तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती दुर्गा नाईक शिरोळ विरुद्ध वेदिका रेडेकर भाचरवाडी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दुर्गा नाईक हिने तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत वडणगे गावची सुकन्या राजनंदिनी चौगले हिने श्रावणी नलवडे धोंडेवाडी तिच्यावर विजय मिळवला। वडणगेत यावर्षी प्रथमच मॅटवरील महिला कुस्तीची यात्रा कमिटी ग्रामपंचायतीने नेटके नियोजन केले म्हणावे लागेल। या महिला कुस्ती मैदानात लहान मोठ्या 35हून अधिक चटकदार महिलांच्या कुस्त्या झाल्या। विजेत्या मल्लांना वडणगे गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ संगीता शहाजी पाटील, तंटामुक्त माजी अध्यक्ष सुभाष पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सयाजी घोरपडे, पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन बाजीराव पाटील, रोहित पवार, पंडित चौगले, ज्ञानदेव चौगले, अमर नरके, रोहित पवार, यशवंत नाईक, उमाजी शेलार, सतीश पाटील, संजय माने, ज्ञानदेव चौगले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक श्री सर्जेराव बोने पाटील, कृष्णा जौंदाळ, अमोल तेलवेकर, अमर कांबळे, उपसरपंच जयवंत कुंभार, जयराज गायकवाड यांच्या हस्ते विजेते मल्लांना बक्षीस देण्यात आले। या मॅटवरील महिला कुस्ती प्रथमच वडणगेत घेतल्याने बाहेरगावच्या कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। कॉमेडी श्री दीपक वरपे आणि सयाजी घोरपडे यांनी केली। अशा महिला कुस्त्या वडणगेसह महाराष्ट्रात घेतल्या जाव्यात आणि महिलांना प्रोत्साहन मिळावे असे उपसरपंच जयवंत कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे तालुका करवीर।